पहिलाच बॉल, पहिलाच गोलंदाज आहे संकेत बावलेकर दाखल झाला आहे पहिल्या षटकासाठी. 2:57 यावेळेचा बॉल आडवा बॅट न खेळण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला क्षेत्ररक्षक येतील या बॉलवरती, परंतु या ठिकाणी एक सिंगल प्राप्त केले. श्री गणेश झाला आहे तो गावदेवी वया टीमचा. 2:57 आणि पहिला बॉल या ठिकाणी डिलिव्हर झाला. आता करता टायमिंग सेट असेल इथून तुम्हाला 20 मिनिटांमध्ये खरं तर इथून तुम्हाला अगदी 20 मिनिटांमध्ये अवधी दिला जाईल आणि तुम्हाला आता त्या इनिंग कंप्लीट केली जाईल. म्हणजे 3 वाजून जेव्हा 17 मिनिटं असतील त्या 20 मिनिटं कंप्लीट होतील एका इनिंगची. त्यामुळे इथून खूप गरजेचं टॉपेज लागली बॅटची. बॉल चला पाठीमागे अगदी गलीच्या बाजूने बॉल चालला. क्षेत्ररक्षक येतील या बॉलवरती आणि एक सिंगल कंप्लीट केले अक्षरने देखील. बॅटवरती बॉल आलाच नाही यावेळेस. पहिला बॉल देखील आपण पाहिला. बॅटचा फ्लो लवकर क्लोज झाला आणि एक सिंगल त्याने प्रदान केले आणि त्यानंतर बॅटची टॉपेज बॉल गेला पाठीमागे. पुन्हा एकदा एक सिंगल. टीमची टोटल 2 अंकावरती. संकेत आहेत तेच तरार गोलंदाज आहेत संकेत. वेग आहे, वेगावरती नियंत्रण देखील सातत्याने आपण पाहतो. 2 बॉलवरती मित्रपणे संकेत हवे ठरलेत. आमचे सन्माननीय रामजी शिर्के साहेब असतील, गणेशजी मोरे साहेब असतील आणि त्यांच्या समवेत प्रेमेंद्र घोडेवले साहेब असतील. यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या सगळ्यांनी आपलं स्वागत. सरळ बॅटनं हा फटका बाणालाही लाजवेल असं अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा फटका महेश म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. क्लासिकल स्ट्रोक षटकार. वरती स्वागत असेल सर. स्वागत, वेलकम. इथून आता तुम्हाला अगदी आपण जर पाहायला गेलं षटकार आला. टीमची टोटल 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पहिलं षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावरचा बॉल हाफ ट्रॅकर होता. कट केल्या बॉलला. बॉल झाला डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतो. रेस जिंकले बॉलनं. डीप बॅकवर्ड पॉइंटला आलाय. महेश म्हात्रेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार फटका. चौकार. देवेंद्र गोडीले यांचं या ठिकाणी शुभागमन स्वागत असेल. टीम मीटिंग घेऊ नका. कासप टीम आधीच तुम्हाला या ठिकाणी वॉर्न केलं होतं कारण इनिंग तुमची आता अगदी कंप्लीट होणं गरजेचं आहे. 2:57 पहिला बॉल डिलिव्हर झाला. त्यामुळे आता आधीच फेल भरपूर वाया गेला. त्यामुळे इथून तुम्ही विदाऊट टाइमपास ही मॅच इनिंग सुरू ठेवायची आहे. टीमची टोटल 12 धावा धावफलकावरती लागल्या. संकेत बावलेकर या गोलंदाजावरती चढवलं जातं आक्रमण. सुरुवातीचे 2 बॉल अगदी बॅटरला त्याने बीट देखील केल्या, पण तदनंतर महेश म्हात्रे जसा स्ट्राईक एंडवरती आला ना त्याने आक्रमणाला सुरुवात केली. टाकुराचा बॅटर महेश म्हात्रे. यावेळेचा बॉल वेगवान. व्हॉट बॉल, व्हॉट डिलिव्हरी बाय संकेत बावलेकर. त्याने केल्यात दांड्या गुल महेश म्हात्रेच्या आणि यावेळेस मोठी विकेट. 440 कॉमेंटेटर आपण त्यांना पाहिलं असेल कित्येक स्पर्धांमध्ये. समीरजी म्हात्रे सर त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. या टीमचा हिस्सा आहेत गावदेवी वयाळ. फुलालेंचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बिडॉन इन ऍक्शन मध्ये
इट्स टेकन सेफ हँड आहेत या फिल्डरची आणि त्याने टिपला जेल लगातारचा दुसरा धक्का दिलाय संकेत बावलेकरनं गावदेवी वयाल टीमला. डरने वालों को मैं और डराऊं तो पहिलं षटक संपलंय. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 विकेट डाऊन झाल्यात. लगातारचे 2 झटके संकेत बावलेकरनं दिल्यात. काय कमालीची गोलंदाजी राहिली. वाट बॉलिंग परफॉर्मन्स बाय संकेत बावलेकर. कासप टीमचा वेगवान गोलंदाज आणि त्याने कमाईचा वेगावरती नियंत्रित ठेवून गोलंदाजी कशी केली जाते त्याचं जिवंत उदाहरण सादर केलं. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती आता दाखल झाला. प्रसाद दाखल झालाय आणि आता मात्र अक्षय म्हात्रेच्या सोबतीला आता दाखल झाले आहेत विजय पवार. एका बाजूला अक्षय म्हात्रे आहे, दुसऱ्या बाजूला वेल एक्सपिरियन्स विजय पवार यांना देखील आपण पाहिलंय कित्येक वेळा मिडल ऑर्डर मध्ये येऊन जेव्हा टीम लवकर विकेट जात असतं तेव्हा हा बॅटर आहे ना तेव्हा तो मिडल ऑर्डर मध्ये येत असतो आणि टीमला चांगल्या पोझिशन वरती सोडत असतो. टीमची टोटल 12 अंकावरती. इथून आपण जर खेळ पाहिला अजूनही बऱ्याचशा मॅचेस अजून पेंडिंग आहेत त्यामुळे स्वीप बोल्ड खरं तर कम्प्लीट होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बी गटाला सुरुवात इथून करणार आहोत परंतु सी गटातील दुसरी मॅच आपण पाहतोय. मॅचला बराचसा उशीर लागला. अमर क्रीडा मंडळ कासप त्यांच्या विरोधात गावदेवी वयाळ अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्पीड अप करा अक्षय, आपणास देखील विनंती असेल दोन्ही टीमनं कोऑपरेट करा. 12 धावा धावफलकावरती आहेत. प्रसाद गाताडे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. या टीमचा कॅप्टन आहे आणि आपण पाहायला गेलं तर टॉस हरल्यानंतर आता बॉलिंग त्यांच्या वाटेला आणि प्रसाद स्वतः बॉलिंग साठी आला. अक्षय म्हात्रेसाठी पहिलाच बॉल वेगवान या ठिकाणी होता. मग लाईन खराब, पंजांनी विंग्स ओपन केलेत, वाईटचा इशारा केला. टीमच्या टोटल मध्ये एक धावा ऍड केली जाईल. रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतो बराचसा ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला आणि या व्हाईट बॉलच्या स्वरूपात टीमला एक धावचं योगदान जरूर लाभेल वयाळ टीमला. 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. मिस टायमिंग स्ट्रोक, मोठा विकेटची संधी. कॉटन बोल्टचा चान्स प्रसाद गासाडे सोडणार नाहीये. त्याने टिपला जेल आणि मोठा फलंदाज टीमचा कॅप्टनने बाद आगमन झालंय. मी वैभव राणे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. बॉल तयार. यावरचा बॉल बाकफुटला जाऊन बाकफुट पंच दिला. पंच डोक्यावरून बॉल चालला डीप बॉकवर्ड पॉइंटला. सीमा रेषा पार. गणेश पवारचा पॉवरफुल चौकार. धावफलकावरती आहे सध्याच्या घडीला. आता विजय पवार आणि गणेश पवार या पवार बंधूंवरती जोडीवरती जबाबदारी आहे वयाळ टीमची. वयाळ गावाचा आता अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे आता तुम्हाला इथून चांगला खेळ करावा लागेल. प्रसाद गाताडे राईट नंबर द विकेट ना पुन्हा एकदा कट केल्या बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला खेळून काढला. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. कॉलिंग शेवटच्या क्षणाला झाला आणि 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न परंतु रोखलाय. 2च धावा या बॉलवरती येतील आणि 2च्या मदतीने टीमची टोटल पोहोचेल गावदेवी वयाल ती 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 विकेट डाऊन झाल्यात. सिंगल डबलने खेळ झालाय.
मध्ये एकात मोठा फटका देखील आपण पाहतो. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतात ना, ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याबाबतचा बॉल परफेक्ट डिलिव्हरी, टॉस होणारा बॉल आपण पाहिला. नाकावरती फुंकर मारत कानामध्ये सांगत गेला किरीज का गाना सुनेगा का, आणि हा परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहायला मिळाली. हा कमाईचा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली या बॉलवरती. डॉट बॉल आणखीन एक आला. 19 वरती 3. दुसरं षटक इन प्रोग्रेस वरती प्रसाद गाताडे. पाकफुटला जात असताना जागा बनवले. फाईन लेगचं क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी या क्षेत्ररक्षकानं. आणि या ठिकाणी पहा अशी मजाक देखील पाहायला मिळालाय. एक धाव या ठिकाणी गणेश पवारांच्या बॅट मधून कंप्लीट झाली आहे. टीमची टोटल तर इकडे वाढेल. 20 धावा 20 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. दुसरे षटक प्रसाद गाताडेचं आपण पाहतो. त्याने अद्याप धावा खर्च केल्या. त्या षटकामध्ये 8 आणि एक मोठी विकेट अक्षय म्हात्रेची मिळवले. फुलारेंचा वेगवान बॉल, प्रचंड वेगाने बॉल फेकला गेला कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी वयाल टीमची सिच्युएशन आहे 20 वरती 3 विकेट डाऊन झाल्यात. जाऊया टीज इकडे. तिला विजय पवारांना आपण पाहतोय. दोन्ही पवार आहेत. पवार यांना पॉवरफुल खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. ही सुवर्ण संधी आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. प्रत्येक चान्स क्रॅप करायला शिका. इथून राकेश दाखल झालेत. हे तिसरे षटक अगदी इन प्रोग्रेस वरती आपण पाहतोय. राकेश दाखल झालेत. टीमची टोटल 20 वरती 3 विकेट डाऊन झाल्यात. याबद्दलचा बॉल खराब बॉल, लेग स्टिकच्या बाहेर डाऊन द लेग. पंचांचा वाईटचा इशारा आला. टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड केली जाईल. 21 धावा. एक धाव खूप महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हटलं जातं. त्यामुळे एक धाव इथून महत्वाची असेल ते वयाल टीमसाठी, कारण बॉलिंग लाईनअप त्यांचा चांगला आहे. परंतु इथून धावा बनवणं आपल्या गोलंदाजांना आत्मविश्वास देतील इतपत या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा मानस असेल तो म्हणजे वयाल टीमचा. याचा बॉल बॅकफुटला जाऊन डेप्थ ऑफ द क्रीज गेले. बॅकफुट वरून हा फटका खेचला जरूर. डीप काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. उचलतील पदकी फेकतील खरं तर. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. 34चा प्रयत्न झालाय. खराब फिल्डिंग डिपार्ट पाहायला मिळाला आणि या ठिकाणी 4 धावा कंप्लीट. परंतु 5वी धाव घेण्याच्या नादात बॅटर असेल आउट. परंतु या ठिकाणी धावून 4 धावा या दोन्ही बॅटर्सनं कंप्लीट केल्यात. टीमची टोटल आता 25 अंकावरती. धावा धावफलकावरती 25 वरती 4 अशी विकेट डाऊन झाले. न्यू बॅटर दाखल झाले. आता मैदानाच्या आतमध्ये यश पवार दाखल झाले. चला स्पीडअप करा मित्रांनो. वया टीम आपल्या देखील कोऑपरेट करा. 3-11. यावरचा बॉल बॅटची कडा आणि वेस्टनच्या मागे पकडला गेला झेल. आणखीन एक विकेट डाऊन. लगातार अगदी विकेट वरती विकेट आपण पाहतोय आणि आणखीन एक झटका बसतोय. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वयाल या टीमला विजय पवार यांच्या स्वरूपात. आणखीन एक झटका पाहायला मिळाला. चला न्यू बॅटर लगेच आता मैदानाच्या आतमध्ये जातील. तन्मय मापाडे आता दाखल झालेत. मैदानाच्या आतमध्ये विकेट डाऊन झाल्यात. अद्यापर्यंत 25 वरती 5 अशी परिस्थिती आहे. धावा थांबल्यात मित्रपर्यंत. जशी अक्षय म्हात्रेची विकेट आली ना तिथून करत धावसंख्येला लागलेला ब्रेक. मधल्या कालामध्ये गणेश पवार अगदी चांगली बॅटिंग त्यानं केली, परंतु विकेट सॅक्रिफाईस करण्याची गरज होती का आता हा प्रश्न पडला.
कारण इनफॉर्म मध्ये बॅटर तो रनआउट होतो. खरं तर विकेट सॅक्रिफाईस करावी लागली त्याला. ती विकेट देखील महत्वाची होती. तिसरे षटक आपण पाहतोय राकेश यांचं. 25 वरती 5 अशी परिस्थिती वयाल टीमची. यावरचा बॉल टप्पा पडला, सरळ निघून गेला किपरच्या हातामध्ये. सबमरीन डिलिव्हरी यावर पाहायला मिळाली. राकेशने कमबॅक केला या षटकामध्ये. आधी संकेत बावलेकरचा षटक आपण पाहिला, कमाईचं त्यानं महेश म्हात्रेची मोठी विकेट मिळवली. तदनंतर प्रसाद गाताडे आणि अक्षय म्हात्रेची विकेट त्याच्यामध्ये आली. दोन अगदी आघाडीचे बॅटर लवकर बाद झाले आणि त्याचा परिणाम टीमच्या टोटल वरती दिसतोय. या बॉलला उडवले जरूर, क्षेत्ररक्षक आहे परंतु या बॉल चाललाय सीमारेषा पार. तन्मय मापाडी यांच्या बॅटमधून आला हा संघर्षमय षटकार. वरती लागल्या गेल्यात. 3 वाजून 13 मिनिटं झालीत. तिसरं षटक सुरू. पंपास देखील वॉर्न करत राहतील, वॉर्निंग तुम्हाला देत राहतील. 31 वरती 5 अशी परिस्थिती आहे आता. एकतीस वरती 5. चला स्पीडअप करा. 31 वरती 5 हे पाहतो अगदी स्कोर कार्ड आपण पाहतोय. आणि राकेश यांच्यावरती आक्रमण. यावेळेचा बॉल लिव्ह केलाय. पंचांचा वाईटचा इशारा जरूर. लाईन खराब आहे या बॉलवरती. षटकारानंतर काय होतं तर प्रेशर तुमच्यावरती येत असतं आणि तो प्रेशर या ठिकाणी बॉलर राकेश वरती सरळ दिसतोय, क्लिअरली दिसतोय. कारण षटकाराला त्याला माहिती आहे इथून जर अजून एक मोठा फटका आला तर टीमची टोटल आणखीन वाढेल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू बराच खावलोय मध्ये. कॉटन बोल्टचा चान्स राकेश सोडणार नाहीये. षटकारानंतर दिलं उत्तरास प्रत्युत्तर तन्मय मापाडीला. बॉलर कासबचा राकेशनं. साऊंड एकदाच लाव. अजून इथून एक षटकाचा खेळ बाकी आहे. टार्गेट कितपर्यंत सेट केलं जाईल एक षटकाचा खेळ. राणे यांचा शुभ सन्मान पार पडतोय. हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अंडर मी देखील काम केलेलं आहे आणि त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. यावरचा बॉल लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहायला मिळाला आणि एक धावा ऍड केली जाईल अगदी टीमच्या टोटल मध्ये.
पंकज दाखल झालेत न्यू बॅटर. यश त्यांच्या सोबतीला आहे. शेवटचं षटक. अजितला आपण पाहतोय फिरकीचा जादूगार आहे आणि यावंच फिरकीमध्ये गुंडाळलाय. मी तर म्हणे स्तब्ध उभं ठेवलं यशला. डॉट बॉल पाहायला मिळाला. 33 धावा धाव फलकावरती आहेत. 33 लॉस ऑफ 7 विकेट. 33 धावा. चला मित्रांनो स्पीड अप करा. 33 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चौथं षटक शेवटचा सुरू आहे. यावरचा बॉल आपण जर पाहायला गेला तर चांगला शॉट एक्झिक्यूट करता आला नाहीये. विकेट सॅक्रिफाईस इथून करावा लागेल पंकजला. विकेट डाऊन एकच जाव या बॉलवरती येईल आणि टीमची टोटल 34 वरती 8 अशी परिस्थिती गावदेवी वयाल या टीमची. 34 वरती 8. पंकज या ठिकाणी पंकज पवार बाद होणारे बॅटर. बॅटिंग लाईनअप खरं तर कोसळल्या. जसं पत्त्यांचा बंगला असतो हवेची झुळूक यावी आणि तो बंगला कोसलावा त्या प्रकारची परिस्थिती आता पाहायला मिळाली वयाल टीमची. चला इथून मात्र आता चला फील्ड लगेच सेटअप करा. न्यू बॅटर दाखल झालेत आता मैदानाच्या आतमध्ये. रितेश दाखल झाले. तर 34 वरती 8 अशी परिस्थिती आहे. शेवटचं षटक. अजूनही 4 बॉल्स अजून बाकी आहेत या षटकातील. टीम कॅप्टन ऐकवीरा नानिवली कॅप्टन या आपण टॉस साठी. इनिंग जशी संपेल आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. फुल टॉस बॉल स्लाइस केल्या बॉलला. बॅटचा फेस लवकर ओपन केला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता डीप बाकड पॉइंटला आणि 90 धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वयाल टीमला 34 या अंकावरती. आता काही बॉलचा खेळ बाकी या षटकातील शेवटचं षटक इन प्रोग्रेस वरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ अद्याप इथून बाकी आहे. 34 वरती 9. टाइम अलर्ट आहे त्यामुळे वयाल टीम लगेच आपण बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा कॉल आहे आई एकवीरा नानिवली टीमला की टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. आपल्यासाठी हा शेवटचा कॉल. जशी इनिंग संपेल तसं टॉस करण्यात येईल. आपण जर उपस्थित झाला नाही तर समोरची टीम आहे त्याला टॉस विन दिला जाईल. इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा अवधी असेल त्यामुळे आपण टॉस साठी लगेच या. 34 वरती 9. आता ऑल आउटच्या उंबरठ्यावरती दिसतंय परंतु इथून ऑल आउट व्हायचं नाहीये. इथून एक मोठा फटका. पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला ठेवायची आहे. इथून एक मोठा फटका आला. एक टार्गेट सेट होईल. महेश म्हात्रे सारखा तुमच्याकडे चांगला गोलंदाज आहे त्याचा वापर तुम्ही पहिल्या षटकामध्ये करा आणि यावेळेस टीम कासपला बॅकफुटवर टाकला. हे तंत्र राहील परंतु चला प्लीज संकेत आता फील्ड सेटअप करा. शेवटचे आता 3 बॉल अजूनही बाकी आहेत. अजितने काय गोलंदाजी केले दर्जेदार. वाट बॉलिंग परफॉर्मन्स बाय अजित. एक धाव त्यानं बहाल केले परंतु एक मोठी विकेट त्याने देखील मिळवली. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. बालकृष्ण म्हात्रे आडव्या बॅटने फटका आपण पाहायला गेला. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. इथून 2 धावा कंप्लीट करणं गरजेचं आहे. शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे कारण सुप्रसिद्ध जाकी म्हणून त्यांची ओळख आहे परंतु आता स्वतःला धावावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथून धावा एक धाव महत्वाची आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 36 या अंकावरती. 36 लॉस ऑफ 9 विकेट. 36 धावा. चला स्पीडअप करा. 36 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 9 विकेट डाऊन झाल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेचा बॉल पंचांचा वाईट डाऊन द लेग बॉल हा पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आणि टीमच्या टोटल मध्ये आणखी एक भर पडेल. आता 37 वरती धावफलक जाऊन पोहोचला. इथून आता आक्रमण करावं लागेल. उर्वरित 2 बॉल मध्ये एक मोठा जरी फटका आला एक चांगलं फायटिंग टोटल उभं राहील. ते म्हणजे कासप टीमच्या समोर कारण कासप टीम होम ग्राउंड वरती खेळ करते. त्यांना मैदानाच्या डायमेन्शन माहिती आहे. त्या मैदानाच्या खरं तर आपण पाहायला गेल्या सिच्युएशन माहिती आहेत त्यामुळे आपण जर पाहायला गेलं ना तर कासप टीम या घरच्या मैदानावरती खेळ करत असताना अद्यापपर्यंत मी तर म्हणेन चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय तो अमर क्रीडा मंडळ कासप या टीमच्या माध्यमातून. 37 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजित हा गोलंदाज आपण बॉलिंग बॅक वरती पाहतो. शॉर्ट रनअप आहे आणि चांगला स्पिन देखील करते बॉलला. तो फुल लेनचा बॉल ऑन साइडला फटका आहे. संकेत आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. डबलचा प्रयत्न. रन आउट.
रन आउट याचाच अर्थ आता ऑल आउट होणारी पहिली टीम गावदी वयाल अगदी ऑल आउट झाली. या बॉलवरती एक सिंगल आली आहे. याचाच अर्थ 38 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये 39 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. तो अमर क्रीडा मंडळ कासप या टीमला. एक बॉल अजूनही बाकी होता, का घाई केली हा प्रश्न आता उद्भवला गेला असेल. कारण आता इथून आता 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा 24 बॉल मध्ये तो अमर क्रीडा मंडळ कासप या टीमला. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आई एकविरा नानिवले आणि त्यांच्या विरोधात स्वर्गवासी नंदू प्रतीक 11 कराडे बुद्रुक टीम कॅप्टन दोन्ही या आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय राम शिर्के साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मात्र पुढील मॅचचा आपण टॉस करायचा आहे. आई गावदेवी नानिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय नंदू प्रतीक 11 कराडे या दोन टीम दरम्यान मात्र ती लढाई असेल, जिथे मात्र सी ग्रुप मधील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आणि दोन्ही टीम कॅप्टन मात्र या ठिकाणी आहेतच. आमचे सन्माननीय राम शिर्के साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस मात्र दोन्ही टीम दरम्यान केला जातोय. चला या लगेच आई गावदेवी नानिवली टीम कॅप्टन प्रशांत तांडेल लगेच या. टॉस या ठिकाणी केला जाईल. वाया टीम आपण लगेच फील्ड सेटअप करा. कासप टीम विनंती असेल आता विदाउट टाइमपास लगेच ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. त्याआधी टॉस आपण या ठिकाणी करतोय. टॉस जिंकलाय टीम आई गावदेवी नानिवली संघाने टॉस जिंकला. तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान करूया. राम शिर्के साहेब आपण तिथेच थांबायचं, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण आपल्या शुभ हस्ते राम शिर्के साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. नेहमी उल्लेख केला जातो की इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं, त्यांनी नेली ती संपत्ती, पण त्यांना संस्कृती कधीच नेता आली नाही. आणि ती संस्कृती जपत असताना आमचे सगळे कर्तव्यदक्ष आयोजक आपण पाहतोय. सन्माननीय राम शिर्के साहेबांचा सन्मान वेळोवेळी केला जातो. पुढील सन्मान केला जाईल आमचे सन्माननीय प्रेमेंद्र घोडिवले साहेब. प्रेमेंद्र घोडिवले साहेबांना पण विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मात्र या ठिकाणी यावं. बरीचशी पाहुणे मंडळी आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. प्रेमेंद्र घोडिवले साहेबांचा देखील मात्र सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मायेची उपदार शाल, प्रेम प्रतीक, पुष्पगुच्छ आणि मायेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह मात्र देऊन या ठिकाणी साहेबांचं स्वागत केलं जात आहे. आमचे सन्माननीय प्रेमेंद्र घोडिवले साहेब. नंतर पुढील सन्मान गणेश मोरे साहेब यांचा पण केला जाईल. मी गणेश मोरे साहेबांना पण विनंती करतोय की गणेश मोरे साहेब आपण पण या सन्मान स्वीकारण्यासाठी. हा सगळ्यांचाच आहे. गणेश मोरे साहेब आपण सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी लगेच यावं. तदनंतर अमर घोडिवले साहेबांचा पण सन्मान होणार आहे. चला बॅटर पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज पाठवणं महत्वाचं आहे. यस सर, कारण मॅच आधी महत्वाची आहे. पाहुणे पण त्यांचा सन्मान करतोयच, पण बॅट्समन पाठवा. कासप संघ लगेच सलामीची जोडी. स्वागत या ठिकाणी केलं जाते गणेश मोरे साहेबांचं. त्यानंतर अमर घोडिवले साहेबांचं पण स्वागत केलं जाईल. अमर घोडिवले साहेबांना पण विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. टीमचे कॅप्टन आहेत का अमर घोडिवले साहेब? कोच, टीमचे यशस्वी कोच आहेत अमरजी घोडिवले साहेब आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. हे झाला भाऊ, झाला सगळे. चला वळूया मॅच कडे आता, जिथे मॅच रंगेल. अमर क्रीडा मंडळ कासप होम ग्राउंड वरती खेळत असताना गेन्स आता वया टीमला धावा वाचवायच्या त्यांच्या समोर. तो बॅटिंग कशी राहील, बॉलिंग कशी राहील हा ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती आपण आमंत्रित करूया मानवजी मनोरे यांना. मैदान के अंदर चलती है
तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का स्वर्गीय नंदू प्रतीक मेमोरियल ट्रॉफी 2024 में स्वागत। पहली पारी में अपनी आवाज सुनी हमारी परम मित्र यश मालकर सर की, और मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का स्वागत करूंगा। मैदान के अंदर काड़े की टक्कर सी ग्रुप के पहले राउंड की दूसरी मैच, दूसरे पारी की शुरुआत। पहली गेंद वयाल एक्सप्रेस महेश मात्रे को आसमान दिखाया, दो खिलाड़ियों के बीच दरार, गेंद फरार, सीमा पार, नंबर 4। चार रन आई है, बढ़िया शुरुआत। बल्लेबाज अजित के साथ रामा, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी है। क्रॉस बैटेड शॉट, शॉट स्क्वायर लेग पर कैच इट का कॉल हो सकता था, लेकिन गेंद फील्डर तक पहुंचने से पहले जमीन के ऊपर आपको लैंड होती हुई नजर आएगी। सिंगल रन मैदान के अंदर यहां से दौड़कर कंप्लीट किया जाएगा। ऋतु लाइव के माध्यम से जितने दर्शक मोबाइल स्क्रीन पर, टीवी स्क्रीन पर इस टूर्नामेंट को घर बैठे एंजॉय कर रही है, उन सभी का भी मैं स्वागत करूंगा प्रतियोगिता में। बहुत ही अच्छी है प्रतियोगिता। हालांकि 32 ग्रामीण टीमों का पार्टिसिपेशन आज एक डे नाइट में जरूर। फुलर लेंथ वाली बॉल थी, यहाँ पर ओवर पिच डिलीवरी है, बैक टू बॉलर, अपने फॉलो थ्रू में रोकने की कोशिश की है महेश मात्रे ने, लेकिन सिंगल रन आपको मैदान के अंदर कंप्लीट होता हुआ नजर आएगा। रन चेस करनी है 39। शुरुआती 3 गेंदों का खेल हुआ, रन संख्या बनी है 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। यानी समीकरण की बात करेंगे, 24 में बनाने थे 39, 3 में बनी है 6, यानी समीकरण बदलेगा। 21 गेंदें बाकी है और जीतने के लिए 33 रनों की जरूरत होगी। ओहो हो, रफ्तार देखिए आप, द प्राइड ऑफ वयाल आप जिन्हें कह सकती है, बिल्कुल वयाल एक्सप्रेस महेश मात्रे अपनी गेंदबाजी का जादू दिखाते हुए डॉट गेंद की आपको मैदान के अंदर समाप्ति होती हुई नजर आएगी। गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ा सा एक्स्ट्रा राइज हुई है गेंद, डॉट गेंद आई। रायगढ़ की डिस्ट्रिक्ट लेवल टीम में भी खेल चुकी है महेश मात्रे। वयाल एक्सप्रेस, पूरे रायगढ़ में इस खिलाड़ी ने अपने नाम को रोशन किया है। एक और बार गति परिवर्तन, वेरिएशन किया, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, पेस को वेरी करते हुए एक और डॉट गेंद की आपको समाप्ति नजर आएगी। भले ही पहली गेंद पर 4 क्यों ना आए हो, लेकिन महेश मात्रे वापसी करना चाहती है। रायगढ़ के बड़े बड़े धुरंधर बल्लेबाजों को इस गेंदबाज ने खामोश रखा है, अपनी उंगलियों पर नचाया है। सिर्फ ग्रामीण टीम की तरफ से नहीं, रायगढ़ के डिस्ट्रिक्ट लेवल टीम में व्यावसायिक तौर पर ओपन में भी ये खिलाड़ी खेलती है। ओहो, ये देखिए महेश मात्रे स्पेशल कमाल की यॉर्कर, डॉट गेंद की यहां से भी आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। और इसी डॉट गेंद के साथ P1 का पहला ओवर यहां से होगा समाप्त। पीछा करना है 39 का अमर क्रीड़ा मंडल का, सबको रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 6 रन बगैर नुकसान। समीकरण आपको यहां से बनता हुआ नजर आएगा। और ये वाली 18 गेंदें और जीतने के लिए 33 रनों की जरूरत होगी। अठारह गेंदें 33 रन के समीकरण के बारे में आप बात करेंगे तो हर एक ओवर के पीछे आपको 11 की औसत यहां से मेंटेन करनी है। 11.00 का रिक्वायर रन रेट हर एक ओवर के पीछे मेंटेन करना जरूरी। अजित और रामा सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर अभी भी मौजूद है। आदित्य की थोड़ी सी इंजुरी है, उसी वजह से इस टीम में वो खेलते हुए नजर नहीं आएंगे, लेकिन बहुत ही बढ़िया ऑलराउंडर जरूर थे इस टीम की, थोड़ी सी इंजुरी के चलते बाहर है। हाफ ट्रैकर बॉल थी, पुल करना चाहते, अतिरिक्त उछालता बाउंसर, तेज तर्रार, तीखा, कान में सीटियां बजाता हुआ ये बाउंसर आपको विकेट कीपर के पास जाता हुआ नजर आएगा। डॉट गेंद की समाप्ति। महेश मात्रे सलाह मशवरा करते हुए गेंदबाज यश के साथ दूसरी ओवर की जिम्मेदारी को संभालने के लिए यश आए बॉलिंग ट्रैक पर। डॉट बॉल के साथ शुरुआत की जाएगी। देखिए बहुत ही खूबसूरत ये कासप क्रिकेटिंग ग्राउंड, जहां पर मैदान के चारों तरफ आपको अच्छा नेचुरल एटमॉस्फेयर इस मैदान के ऊपर हमेशा देखने को मिलता है, और नेचुरल एटमॉस्फेयर में प्रतियोगिता होती है तो मजा आता है। यहां पर शॉर्ट पिच लेंथ वाली गेंद थी, शॉर्ट हम पुल किया, गेंद हवा में, शॉर्ट मिड विकेट पर, नो मैन स्टैंड देयर, गेंद आपको टिप्पा खाते हुए नजर आएगी। तब तक 2 रन मैदान के अंदर यहां से दौड़कर कंप्लीट भी किए जाएंगे। सिंगल डबल क्रिकेट के खेल में अब बहुत महत्व रखता है, इक्का दुक्का बहुत जरूरी है। यहां से 2 रन को कंप्लीट किया, जहां पर टीम की रन संख्या 8 रन स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई नजर आएगी। गेंदें अभी तक इस दूसरी पारी में 8 हुई है, 8 गेंदों में अभी तक 8 रन बनाई है,
यानी समीकरण यहां से अगर हम बात करेंगे 16 गेंदों का खेल बाकी और जीतने के लिए 31 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। रन बने 8, लेकिन कौन लगाएगा किसकी वाट, ये तो आने वाला समय बताएगा। अच्छी गेंदबाजी रही अभी तक, इकोनॉमिकल स्पेल शुरू है वयाल के गेंदबाजों के द्वारा। बल्ला घूमा, इस बार भी कनेक्शन नहीं लगी तो चगी, चगी नहीं लगी, बल्ला घूमा, गेंद को घुमा नहीं पाई है। विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन, डॉट बॉल की समाप्ति मैदान के अंदर आपको होती हुई नजर आएगी। जैसे शुरुआत की थी वयाल एक्सप्रेस महेश मात्रे ने, उनके कदमों पर कदम रखकर यश भी अब गेंदबाजी की जिम्मेदारी को संभाल रही है। एक गेंदबाज यश, एक हमारे यश मालकर यहाँ पर कमेंटेटर, लेकिन दूसरी टीम वयाल के गेंदबाज यश अच्छी भूमिका यहां से निभाएंगे। अगले मैच में यश मोरे भी दिखेंगे इन एक्शन में। तीसरे यश यहां पर ऑन साइड पर लॉफ्ट किया। देखिए बड़े हिट लगाने में कामयाबी आपको तभी मिलेगी जब आपकी बैटिंग में टाइमिंग होगा। टाइमिंग प्लस ताकत इक्वल टू सक्सेस इन बिग शॉट्स, हमेशा ऐसा कहा जाता है। वो टाइमिंग भी बहुत जरूरी है। एक और सिंगल यहां से कन्वर्ट करेंगे, सिंगल डबल आपको आगे ले जाती है, लेकिन इक्का दुक्का आपको जीत नहीं दिला पाएगा। एक आध दूसरे बड़े हिट आपको मारनी पड़ेंगी। अगर मौके मिलते नहीं है तो मौके बनाने पड़ती है, रास्ते मिलते नहीं है तो रास्ते बनाने पड़ती है। यू हैव टू क्रिएट द चांसेस टू गेट द सक्सेस, ये हर बार मैंने बताया है। गेंदबाज तैयार, अगली गेंद करेंगे इस ओवर में। खराब गेंद थी, दिशा से भटके, और दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। फाइनल लेग बाउंड्री के बाहर ये 4 रन। सकती है बल्लेबाजों के ऊपर का दबाव कम करने वाला स्ट्रोक जो लगाया बल्लेबाज रामा, जिनके बल्ले से आई है 4। टीम की रन संख्या बनी है 13। 13 क्या होगा कालिया, याद आपको हमेशा आती है जब भी आता है 13 का आंकड़ा, लेकिन 13 पे तालियां भी होती है। एक और खराब गेंद थी, बाल बाल बचे, एकदम बल्ले के ऊपरी हिस्से से गेंद टकराएगी। पुल करना चाहती है, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी को तैनात किया गया। सिंगल रन मैदान के अंदर यहां से होगा कंप्लीट, एंड बाय द सिंगल दिस इज द एंड ऑफ द सेकंड ओवर। 7 रन प्रति ओवर की औसत से 14 रन बगैर नुकसान। अमर क्रीड़ा मंडल कासब स्कोर कार्ड पर बनाएगी बगैर नुकसान। समीकरण की बात करेंगे तो गेंदें बचेंगी यहां से अब 12, और जीतने के लिए अभी भी आपको 25 रनों की जरूरत मैदान के अंदर। 2 ओवर के बाद ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होगा। मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे। 12 गेंदें मैदान के अंदर 25 बनानी है। दो ओवर का खेल हुआ है, रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 14। 12 में 25। पहली गेंद, कमाल की डिलीवरी, महेश मात्रे ने क्या कमाल की बॉलिंग यूनिट को एकत्रित किया है टीम कावदेवी वयाल में। रन संख्या मात्र 14 रन है। समीकरण फिर एक बार बदलता हुआ, आने वाली 11 गेंदें, 25 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी। कमाल की युवा गेंदबाज है। तीसरे ओवर में अब तन्मय को बॉलिंग ट्रैक के ऊपर आप देखते हुए डॉट बॉल से शुरुआत। यहां पर बल्ला घुमा जरूर, मिड ऑन पर खिलाड़ी, गेंद के हाथ में, 1 बाउंस ओवर द रोप, मस्तक पर दिया दस्तक, गेंद सीमा पर, रन 4।
रन बनाने पड़ेंगे आपको, क्योंकि बड़े हिट जरूरी है। 12.50 का रन रेट जो आपको हर एक ओवर में मेंटेन करना था, जब 12 में 25 की जरूरत थी। शुरुआती 2 गेंदें जरूर हुई है और 2 गेंदों पर 4 रन यहां से आई है। पहली गेंद कमाल की थी जो डॉट बॉल हमने देखी, उसके बाद अगली गेंद पर एक बाउंड्री आई है। समीकरण बदला, 10 गेंदे 21 की जरूरत होगी। 10 बॉल 21 रन इज रिक्वायर्ड टू विन फॉर टीम अमर क्रीडा मंडल कासब। दबाव को महसूस करेंगे तन्मय थोड़ा सा, क्योंकि युवा गेंदबाज है, क्रूशियल मोमेंट में मैच है। T20 मैच में 20वें ओवर से ज्यादा 19 ओवर इंपॉर्टेंट, 4 ओवर के मैच में तीसरा ओवर ज्यादा इंपॉर्टेंट। बल्ले का अंदरूनी किनारा जाना था, वाशी पहुंच गए काशी। हमेशा कहते हैं मारना था आगे गई पीछे, रनआउट की अपील। मैदान के अंदर आपको होती हुई जरूर नजर आएगी। एक रन मैदान के अंदर यहां से कंप्लीट जरूर है। एक रन आपको यहां से कंप्लीट होते हुए नजर आएंगे। स्पीड अप रखिए, बहुत ज्यादा टाइम पास हुआ, 1 घंटे से ज्यादा समय इस मैच में हमने दिया है। इतना टाइम नहीं है, एक ही दिन रात है, डे नाइट है। 31 मैचेस है पूरे दिन रात में। प्लीज गेंदबाज तैयार है, चलिए अगली गेंद को लेकर आएंगे। यहां पर लॉफ किया, स्लॉट वाली गेंद आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच। षटकार, 6 रन। यहां से वार पर पलटवार किया जाएगा, कमबैक किया गया है। बल्ले का ऊपरी किनारा बैकवर्ड जोन में, गेंदबाज तन्मय ने बताया आप शेर है, हम सवा शेर है। विकेट। एक गेंद बची अभी भी इस ओवर में, 25 रन बने। स्कोर कार्ड पर 14 रनों की जरूरत आने वाली 7 गेंदों में। 7 गेंदों में 14 रन। हाफ ट्रैकर बॉल थी, ऑन साइड पर उड़ाया। डीप मिड विकेट पर खिलाड़ी आएंगे, नहीं करेंगी कोई गलती। विकेटों की छड़ियां लगती हुई अमर क्रीडा मंडल का सब टीम के लिए बैक टू बैक दूसरा छक्का। छह गेंदे 14 रनों की जरूरत है आने वाली 6 गेंदों पर जीतने के लिए अमर क्रीडा मंडल कासब टीम को। पहली गेंद बढ़िया शुरुआती बीट किया, डॉट गेंद की आपको समाप्ति होती हुई नजर आएगी। ओवर नंबर 4 की आप शुरुआत मैदान के अंदर की है। बॉलिंग टैग के ऊपर गेंदबाज तन्मय आपको आखिरी ओवर के लिए आते हुए नजर आएंगे। पहले गेंद डॉट की आई, मतलब 5 गेंदे और अब 14 रनों का समीकरण मैदान के अंदर बनता हुआ। कौन मारेगा बाजी, कौन जाएगा आगे यहां से जीतकर।
ओहो हो, एक और बार प्लेयर में शरीर से जाकर गेंद टकराएगी। लेग बाइस के तौर पर अंपायर का सिंगल का इशारा हमारी तरफ आया। न्यू बैटर मैदान के अंदर नंबर 4 पर संकेत पावलेकर दाखिल जरूर किए गए। समीकरण यहां से फिर एक बार आपको बदलता हुआ नजर आया। गेंदे बचेंगी 4 और रन संख्या बनानी अब 13। 4 गेंदे 13 रनों की जरूरत। लिमिटेड ओवर फॉर्मेट है, एवरी स्टेज नॉकआउट स्टेज, जो हर बार हमने बताया जीतना आपकी टीम के लिए बहुत जरूरी है। कोशिश यहां से करनी पड़ेगी। गेंदबाज तैयार है। 4 गेंदे 13 रनों की जरूरत। 4 गेंदे 13 रन। दबाव अब दोनों टीम के खिलाड़ियों पर होगा। हारा हो ये कितनी बार लोगों को बताएगा। आज उठकर कोशिश तो कर, एक दिन ये आसमान भी तेरे सामने सर झुकाएगा। 4 गेंदे 13 की जरूरत थी। फुलर लेंथ वाली बॉल थी, बड़ा हिट लगाने की मंशा थी, कनेक्शन अच्छा नहीं है। डबल की कोशिश की जाएगी, फंबल हुआ और सिंगल का कन्वर्जन मैदान के अंदर आपको डबल में होता हुआ नजर आएगा। 2 रन यहां से कंप्लीट की जाएंगी बाय द स्टूडेंट। द टोटल इज इंक्रीज। रन संख्या बनी है 28, 28 रन स्कोर कार्ड पर। गेंदे बचेंगी अब 3 और जीतने के लिए 11 रनों की जरूरत मैदान के अंदर नजर आएगी। 3 गेंदे अब 11 रन यहां से बनानी है जीतने के लिए। एक आध बड़ा हिट संकेत पावलेकर, अपने अंदर के हिम्मत ताकत को दिखाना पड़ेगा। एक आध बड़ा हिट लगाना पड़ेगा, तभी उनकी टीम इस मुकाबले में वापस आ सकती है। गेंदबाज तन्मय को क्या करना है? एक अच्छी गेंद, टीम मजबूत होगी। 3 गेंदे 11 की जरूरत। 3 गेंदे 11 रन। संकेत पावलेकर, डोंट फियर व्हेन आई एम हियर, ये 6 रन। जर मॅच जिंकली अमर क्रीडा मंडळ कासब, गोपी यांच्याकडून या षटकारासाठी 500चं पारितोषिक आहे आणि अजून एक मारला तर 1000, अजून एक मारला तर 1000 आहेत। एकाला 500 तर दिलेले आहेत। चलिए मैदान के अंदर चलती है, हंसी मजाक की बातें होती रहेगी, लेकिन 2 गेंदे और अब जीतने के लिए 5 की जरूरत। 2 गेंदे 5 रन। मिस टाइमिंग स्ट्रोक, यहाँ पर भी 2 भागेंगे, जरूर भागने वाले हैं ये, बिल्कुल दूसरे रन के लिए आएंगे। रन आउट का मौका बनेगा और रन आउट का विकेट डग आउट में आपको लौटता हुआ। कहानी में ट्विस्ट है, पिक्चर बाकी है, रोमांचक मुकाबला, कार्डियो की टक्कर, नेल बाइटिंग एनकाउंटर, माउथ वाटरिंग एनकाउंटर, दिल की धड़कने बढ़ाने वाला मैच। जिनको बीपी है वो मत देखिए, क्योंकि 1 गेंद और अब 4 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी। रन संख्या 35, 35 रन भरी है। 1 में बनाने है 4, किसका होगा बेड़ा पार और कौन बनाएगा रन 4, ये तो अब समय बताएगा। संकेत पावलेकर ऑन स्ट्राइक एंड पर यहां से मौजूद है। क्या घर के मैदान पर घर की हुकूमत चलेगी या मेहमानों की ताकत मैदान के अंदर चलेगी, ये भी बात देखने लायक होगी। तन्मय टीम गांव देवी वयाल का भविष्य अपने हाथों में लेकर तैयार है, तो टीम अमर क्रीडा मंडल कासब का भविष्य अपने हाथों में लेकर संकेत बाहुलेकर भी तैयार है। मजा आएगा इस मुकाबले में, काड़े की टक्कर, रोमांचक मुकाबला, दांतों तले लोहे के चने चबवाने वाला मैच किसे कहती है, फोकट में पैसा वसूल मैच किसे कहती है, ये मैदान पर देखने के बाद आपको पता चलेगा। 1 गेंद 4 रनों की जरूरत। करो वार, तब होगा शिकार, तब होगा बेड़ा पार, तब आएगा नंबर 4 और होगा जीत का सपना साकार। ये सारी बातें मैं हमेशा बताता रहता हूँ। 1 गेंद 4 रनों की जरूरत मैदान के अंदर। गेंदबाज तैयार है। 1 गेंद 4 रन। हेलीकॉप्टर लगाने की कोशिश थी, सिंगल पूरा किया, दूसरे की कोशिश की, 2